हाय फ्रेंड्स, मी समृद्धी ऑल क्रिएटिव्हिटीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। तर बघू शकता इकडे मातीचे पूर्ण अशा मूर्ती छान म्हणजे माझ्याकडे घेतलेल्या आहेत। मला खूप छंद आहे हा की मातीची भांडी जमा करायचा। तसेच हे मातीच्या मूर्त्या पण मला जिथे मिळाल्या तिथनं मी त्या म्हणजे विकत घेऊन आलेली आहे आणि छानसं असं कलेक्शन माझ्याकडे मी गोळा करून ठेवलेलं आहे। तर बघू शकता किती छान आणि कोरीव अशा मूर्त्या आहे। सांबार आहे, लोहार आहे, कुंभार आहे, तसंच नारळ पाणीवाला आहे, भाजीवाले आहेत, फ्रूट्स विकणारी पण आहे माझ्याकडे। नारळाचं झाड आहे, अतिशय सुंदर असं बघू शकता तुम्ही, हे आहे ना अगदी सुंदर। तराजू आहे तिच्याकडे, बघ किती सुंदर तराजू आहे तो। त्यानंतर लगेच इकडे चुलीवर स्वयंपाक करणारी एक आजी पण माझ्याकडे आहे। तिच्याकडे छान आलू, कोबी, पावशी म्हणजे इतकं छान असं कोरीव छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी ठेवलेल्या आहे। तसंच फुलवाली आहे। फुल मार्केटमध्ये आपण जातो तर आपल्याला टोपल्यांमध्ये फुलं ठेवलेले असतात। त्यानंतर पंडितजी आहे आणि छान अशी शिवजीची पिंड आहे, त्यावर फुलं वगैरे ठेवून ते पूजा करतात आहेत। त्यांच्या हातामध्ये घंटा आहे। खूप छान असं मला ही मूर्त्या खूप कोरीव आणि खूप छान वाटल्या, त्यामुळे मी त्या घेऊन आलेली आहे सर्व। इकडे नवरदेव नवरीन ठेवलेले आहेत। इमर्जन्सी आपण जर एखादं डेकोरेशन केलं तर आपल्याकडे असो म्हणून त्या मी माझ्याकडे ठेवलेले आहेत। इकडे खूप सुंदर असा कृष्ण आहे। त्याच्यानंतर आरतीचं ताट घेऊन असणारी बाई, केळेवाली, इथे बघा भाज्या ठेवलेल्या आहेत, स्वीट्स आहे, फ्रूट्स आहे। हे सर्व ऑल टोटली मातीचं बनवलेलं आहे त्यांनी। आणि हे सर्व मी माझ्याकडे का जमा करून ठेवलं तर मी प्रत्येक वेळी दरवर्षीप्रमाणे म्हणजे माझ्याकडे गणपतीला मी काहीतरी वेगळं डेकोरेशन करत असते थीमनुसार, त्यामुळे या सर्व गोष्टी मला कधी पण लागतात, त्यामुळे मी त्या जमा करून ठेवलेल्या आहे। बघा तबला, पेटी, वीणा, हे सगळं मातीचंच आहे, त्याच्यामुळे कसं जपून ठेवावं लागतं। त्याची पॅकिंग त्याला नीट असं एका याच्यामध्ये खोक्यामध्ये पॅक करून ठेवत असते मी दरवर्षी। आणि जेव्हा जेव्हा मला काहीतरी डेकोरेशन करायचं असते तेव्हा मी ते काढत असते आणि डेकोरेशन करत असते। तर बघा कसं वाटतंय तुम्हाला हे सगळं। खूप सुंदर आणि कोरीव मूर्ती आहेत या, आणि प्रत्येक वेळी मी गेली की त्या आणत असते। जर तुम्हाला अशा मूर्त्या आवडत असेल किंवा पाहिजे असतील तर तुम्ही मला कमेंट्स करून नक्की सांगा त्या कुठे मिळतात। तर मी प्रॉपरली तुम्हाला ॲड्रेस आणि शॉप नंबर वगैरे सर्व डिटेल्समध्ये सांगेल, तर तुम्ही तसं मला कमेंट्स करा। आणि या सर्व मूर्त्यांचं जे कलेक्शन माझ्याकडे आहे तर त्या तुम्हाला कशा वाटतात तर ते पण मला कमेंट्समध्ये सांगा। आणि जर तुम्हाला या ऑर्डरवर किंवा डेकोरेशनसाठी जर पाहिजे असेल तर त्या मी तुम्हाला देत असते। तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणपतीचं डेकोरेशन काहीतरी हटके असणार आहे आपल्याकडलं। तर त्यामध्ये काहीतरी यातल्या काही थोड्याफार मूर्ती आपल्याला डेकोरेशनसाठी कामात येतील, सर्वच कामात येणार नाही, पण थोड्याफार मूर्त्या आपल्या डेकोरेशनला कामात येणार आहे। तर त्या मी तुम्हाला गणपतीचं डेकोरेशनमध्ये दाखवीलच। तर बघू शकता खूप सुंदर अशा मातीच्या कोरीव मूर्त्या आहेत या। आवडल्या ना तुम्हाला? तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्स करून नक्की कळवा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। त्याच बाजूला बेल आयकॉनची बटन आहे, त्यावर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे असे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आणि तुम्ही माझा कोणताच व्हिडिओ मिस करणार नाही। आणि जर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा। तर भेटूया आपण पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना बाय।